मनोज जरांगे यांनी महिनोन महिने लढा दिला, तिथेच आता त्यांना विरोध दर्शवण्यात येतोय। जरांगेंनी अंतरवालीतील ग्रामस्थांनीच त्यांना विरोध केलेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीमध्ये उपोषण करू नये अशा मागणीचं निवेदन ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, मनोज जरांगे यांनी जिथून हा लढा सुरू केला म्हणजे अंतरवाली सराटीतून, आता तेच ग्रामस्थ जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवतायत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? बघा, निश्चितपणे या ठिकाणी काही अडथळे निर्माण केले जात आहेत, मात्र मनोज जरांगे पाटील त्यावर बोलणं टाळतात। आता माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, आंदोलनाला उद्या सुरुवात होते, काही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय? नाही हो, हे 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे गोरगरिबांच्या लेकरांच्या न्यायाचं। मराठ्यांच्या गोरगरिबांच्या सोबत मी आहे, करोडो मराठा सोबत माझ्यासोबत आहे मायबाप म्हणून। आणि हे आंदोलन लेकराच्या न्यायासाठी, लेकराच्या अन्नात औषध घालण्यासाठी नाही। मी माझी इमानदारी नाही विकू शकत। सरकारनं मला किती पैसे दिले, किती पद दिले, मी गद्दारी समाजाशी नाही करू शकत। हे मला अडथळे आज नाही आहे, हे 10 महिने आंदोलन सुरू आहे तेव्हापासून येते। याच्या अगोदरही आंदोलन सुरू होतं महाविकास आघाडीच्या काळात, साष्ट पिंपळगावला, त्याही वेळेस होते। मी सगळे संकट तोडलेले, माझ्या जातीसाठी मी इमानदारीनं काम करतोय, करत राहणार आहे। हे आमरण उपोषण कठोर होणार आहे। गोरगरिबांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकण्यासाठी हे आंदोलन आहे आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे। आम्हाला कोणी उद्या पडला, निवडून आला याच्यात आनंद नाही आहे आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, आपण शांत राहायचं। कोणी निवडून आला तरी पोस्ट करायचं नाही, पडला तरी करायचं नाही। आपलं ध्येय मराठा आरक्षणावरती आणि त्याच्यावरतीच आपला फोकस ठेवायचा आणि तो माझा कायम राहणार आहे। उद्याचं आंदोलन सुरू होईल, काही जरी अडथळा आला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही? अहो, काय संबंध आहे? तुम्ही तोच प्रश्न विचारताय। काय अडथळ्या फडथळ्याचा संबंध आहे? माझ्या जातीचं करोडो मराठ्यांचं आंदोलन आहे, मी माझ्या जातीसोबत आहे, इमानदारी नाही। मला ह्या फरशीवर सांडलेलं रक्त माझ्या आई बहिणीचं, याच्यासाठी माझा महाराष्ट्र उभा राहिलेला। हे रक्त फरशीवर सांडलेलं आजही आम्हाला दिसतं, आजही दिसते। त्या बेमाने त्या रक्ताशी करणारी पैदास औलाद आपली नाही करू शकत मी, कारण ती आईशी बेमानी करणं असं होतं। मी आईशी बेमानी करणार नाही, मी जातीसोबत आहे, मी जातीशी इमानदारी माझी कायम ठेवणार आहे। मी पैशासाठी गद्दार होणारा नाही, बेमान होणारा नाही, मी फितूर होऊ शकत नाही। फितुराच्या यादीत मला जायचं नाही, मी कधीच विकू शकत नाही, हे माझ्या समाजाला माहिती आहे। शेवटी सरकारनं डावं टाकून माझ्यापुढे संकट उभा करून माझा जीव जरी घेतला तरी मी जीव द्यायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे, पण मी हटायला तयार नाही म्हणजे नाही। मी गद्दारी करूच शकत नाही। फितूर झालेत काही लोक, हे 10 महिन्यापासून आहे, नवीन नाहीच आहे ते। 10 महिन्यापासून आहे, सगळे संकट मी तोडलेले, कारण मी समाजाला मायबाप मानलेले। मग तो भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, मनसेचा असो, कोणाचाही असो, सगळ्या मराठ्यांचे लेकरं हे आरक्षण घेऊन मोठे होणार आहेत। माझा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे। हे जातीचा आरक्षणाचा लढा आहे, समाजाचा लढा आहे। विखरून जातात, आता पुन्हा एकत्र येतील आणि स्वतःच्या लेकराला न्याय मिळण्यासाठी लढणार आहेत। कारण त्यांचे लेकरं पक्षाचा कोणता असला तरी विचारणार आहेत, तुम्ही का लढले नाही, तुम्ही का लढले नाही माझ्या भविष्यासाठी। हे राजकारण येईल जाईल, त्यामुळे आम्हाला यांच्या निकालात गोलालात आनंद नाही, आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे। त्यासाठी ही लढाई सुरू आहे आणि मी जीव द्यायला तयार आहे, पण सरकारनं काड्या करायला जरा बंद करावं, कारण काड्या करून काही मिळणार नाही तुम्हाला। मी इतके संकट तुम्ही माझ्या पुढे उभा केलेत, म्हणजे फडणवीस साहेबांनाही सांगतो आणि शिंदे साहेबांना पण सांगतो, किती उभा केले, मी हटलेलो नाही। तुम्हाला कधी मी यश येऊ देणार नाही, कधीच। माझ्या समाजाला, गोरगरिबाला किंमत नव्हती, तुमच्या दारात माझ्या समाजाला किंमत आली। माझ्या समाजाला आरक्षण देऊन मी आणखीन मोठं करणार आहे। तुम्ही काड्या करू नका, गोडी गुलाबीनं मार्ग काढायचा प्रयत्न करा। तुम्ही किती डावं टाकले तरी मी ते यशस्वी कधीच होऊ देणार नाही, कधीच। जर तुम्ही असंच करत राहिले, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही दिली, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा जर पारित नाही केला तर नाविलाजानं माझ्या गोरगरीब मराठ्यांना सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्हाला विधानसभेत 288 उमेदवार द्यावा लागणार आहे। तुम्हाला सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला बी जायचं नाही। मी प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबाला सांगतो आणि विनंती करून सांगतो, आमचा तो मार्ग नाही, आम्हाला त्याच्यात ढकलू नका। मी तुम्ही जर अशा काड्या करायला लागले ना, मी असा खोटा ठोकीन, तुम्ही ट्रॅक्टर लावून सोलाने बांधून वाढला तरी तुम्हाला तो वाढायचा नाही विधानसभेला, असा खोटा ठोकीन। अंतरवाली सराटीने तुम्हाला फार साथ दिलेली आहे, आता सुद्धा पूर्ण गाव तुमच्या सोबत। अरे का नाही राहणार? आई बहिणीचं रक्त बाबा उघड्या डोळ्यानं बघितलं, चक्रा येऊन पडत होतो आम्ही, चक्रा येऊन आमचे लोक इथं गावकरी। मी इथं नसताना
आया बहिणी इथं झोपत्यात मंडपमध्ये, मी दौऱ्यावर गेलेला आहे. हे सांभाळलंय. हे वैभव समाजाचं आहे, माझं नाही. हे मंडप, हे आंदोलन समाजाचं वैभव आहे, माझ्या जातीचं वैभव आहे. त्याच्यासाठी इथं हे आई बहिणीचं या फरशीवर सांडलेलं रक्त आणखीन सुद्धा डोळ्यासमोर आहे. आईशी बेमानी करणारे आम्ही कधीच जातीशी बेमानी करणार नाही, त्या रक्ताशी बेमानी करणार नाहीत. गद्दारी ही होऊ शकत नाही. इमानदारी पैशासाठी मी नाही ऐकू शकत. मी माझ्या जातीच्या बाजूला लढणार आहे. ज्याचा त्याचा वेगळा वेगळा विषय असतो. सरकारनं हे करू नये. हमेशाच हे फोडाफोडी केल्यात, काड्या केल्यात, प्रेसा घ्यायला लावल्यात, हे सरकारनं करू नये. शाने असताना तर नाही, माझ्या नका ना दिला आणखीन. माझ्या समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय नाही आठ. उद्याच्या आंदोलनाला काहीच अडथळा नाही. अरे तुम्ही बार बार तेच म्हणता. मी म्हणतो 10 महिन्यापासून अडथळे आहेत. मुंबईला जाताना अडथळे होते, इथं आंदोलन करताना अडथळे होते. काय अडथळा नव्हता मला सांगतो. आम्ही 3रा दिवस होता 29 ऑगस्टला, ज्यावेळेस आम्ही उपोषणला बसलो त्यावेळेस 3रा दिवस होता, 2रा 3रा दिवस. ह्यो जगात असा हल्ला झाला नसेल, इतका भ्याड हल्ला झाला. बंदुकीनं, काठ्यानी, इटानी मारले आमचे लोक. छाताडा फुटल्या आई बहिणीचे, गुडघे फुटले, गोळ्या लागल्या. याच्यापेक्षा काय काय अन्याय बघायचा आम्ही? याच्यापेक्षा काय संकट बघायचं? मी म्हणतो पुढे सरकारने जर संकट मला उभा केलं तर मी मरायला तयार आहे. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही जरी झालं, किती जरी अडथळे आले तर उद्याचं आंदोलन सुरू होईल आणि हे आंदोलन कडक असेल. बरं, सिद्धार्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.